करते त्याचं मूळ हेतू आहे. त्यात सगळ्यांना सामावून घेतलं जातं, सगळ्यांचं चांगलं केलं जातं. कुठेही जातीभेद नाही, धर्मभेद नाही, कोणाचा द्वेष नाही, राग नाही. अशा प्रकारचा हा धर्म आहे. धर्म म्हणजे ध्रुव धातूपासून निघालेला शब्द आहे. ध्रुव म्हणजे धारण करणे, आणि हे धारण करणं म्हणजे सर्वांचं कल्याण करणं. किंवा मुख्य काम धर्मरक्षणाचं आहे. जेवढा धर्म सांभाळला जाईल तेवढाच सर्वांना आधार नाही. आणि परमात्मा अवतार घेतो तो या कारणास्तव घेतो की धर्माचा जेव्हा ऱ्हास व्हायला लागतो, धर्म मानण्याकडे प्रवृत्ती राहते, तेव्हा ज्या स्थिती येते ही स्थिती अनादिकालापासून चालत गेली. पण त्यात आपण धर्मरक्षण करतो असं पाहिल्यावर परमात्मा अवतार घेतो. आणि एकदा परमात्म्यांनी अवतार घेतला की सर्वांचं त्यात हा काही ठराविक लोकांचा धर्म नाही. बाकीच्यांनी जे धर्मकल्पना केली ती त्यांनी त्यांच्यापुरती केली ती. पण आपला धर्म मात्र असा नाही, तो अखिल मानवांसाठी आहे. अमक्याचं चांगलं व्हावं, अमक्याचं होऊ नये अशी काहीही कल्पना यात नाही. कारण परमात्मा हा सर्वत्र एकच आहे. आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहत नाही, त्यामुळे आपणच त्याच्याशी द्वेष करतो. ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्याची ती स्थिती आहे की हे ब्रह्म हे कायम सत्य आहे. आणि हे आचरण्यासाठीच सर्व लोक आपण एकत्र येणं गरजेचं आहे. आणि ही गरज या आपल्या एका व्यक्तीसाठी नसून जगात सर्व मानवांसाठी आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी हा धर्म कसा आचरता येईल, याच्यावर विश्वास कसा ठेवता येईल, आणि ही गोष्ट दाखवण्यासारखी नाही, ही गोष्ट अनुभवण्यासारखी असते. आणि अनुभव एकदा आला की तो सर्वांना यायला लागतो. एका सत्पुरुषांना जर साक्षात्कार झाला तर त्यांच्या छायेखाली जे जे जातील त्या सगळ्यांना त्याची प्रचिती येते. ते काय असं दाखवावं लागत नाही, हा काही चमत्कार नाही, काही नाही, ही वस्तुस्थितीच आहे. परमात्मा त्या शक्तीमध्ये वास करतो आणि तो सर्वांना आनंद द्यायला.